कोण पाचवीला परभणी संघाकडून ही पहिली चढाई उजव्या हातावरून सगळ्यांना चेक करत रायडर एकदम आणि बोनसचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आणि बोनस घेण्यात यशस्वी सुद्धा ठरलेला आहे. आपल्या पहिल्याच राईड मध्ये परभणीचा राईड अहमदपूर करून पहिली पकडण्याचा प्रयत्न बोनस पॉइंट अहमदपूर संघाला सुद्धा. परभणी संघाकडून 10 नंबरचा रायडर उजव्या हातावरून राईड अतिशय चपळ देणारा हा रायडर आणि लक्ष देऊन राईड करत आहे. परत अहमदपूर संघाकडून डाव्या हातावरून अतिशय उत्कृष्ट राईड हा स्कॉर्पियन किक देण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर अशी चढाई. हा तिकडे जावं लागते. 5 4 परभणी संघाकडून 17 नंबरचा रायडर अतिशय लक्ष देऊन आणि घसरून पडले. या ठिकाणी सकाळपासून विवेकजी कुलकर्णी आणि गर्गेजी सर्व प्रांताचे संयोजक अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संपूर्ण टीमला प्रेरणा आणि उत्साह देण्यासाठी अहमदपूर वर्सेस परभणी अतिशय चुरशीचे खेळाडू आहेत. क्या बात आहे. परसूट एकदम सुंदर असा परसूट. 1 पॉइंट अहमदपूर. तुम्ही निर्णय पंचाचा राहील. तुम्ही कसल्याही पद्धतीने खेळाडूने फक्त तुमच्या अंगातलं कौशल्य दाखवा. 10 नंबरचा खेळाडू धरलेला आहे. क्या बात आहे. सुंदर पकड. वा अभिनंदन. पुनश्च एकदा चढाई या ठिकाणी पुन्हा एकदा अहमदपूरची चढाई. 9 नंबरचा खेळाडू. 9 हा शुभ आकडा असतो. वा लात मारली आणि बळी गेला. लात मारण्याचा सुंदर प्रयत्न होता पण एका पायावर आला आणि तेच हेरल्या खेळाडूने आणि त्याची पकड केली. क्या बात आहे. यानंतर हडोळती हडोळी विरुद्ध बिलोली यांनी तयार राहावं. यानंतर हडोळी विरुद्ध बिलोली जय बजरंग क्रीडा मंडळ. पुन्हा 1 गुण या ठिकाणी टाइम अप. थोडा वेळ विश्रांती आणि चर्चा. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. अहमदपूर संघाकडून ही चढाई उजव्या हातावरून रायडर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ही चढाई करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकदम कॉर्नरच्या साखळीमध्ये अडकलेला आहे. अतिशय सुंदर पकड परभणी संघाद्वारे आणि 1 गुण परभणी संघाला. पुढून परभणी संघाकडून हा रायडर अगदी 2च खेळाडू उरलेले आहेत अहमदनगर संघामध्ये आणि डीप रायडर करून त्या रायडरनं 1 गुण मिळवलेला आहे आणि अहमदपूर संघाचा हा शेवटचा खेळाडू ऑल आउट करून लॉबी चढवण्याचा एक सुंदर असा चान्स परभणी संघाला, ज्याचे अतिरिक्त 2 गुण सुद्धा मिळतील.
परभणी संघाचे कॉर्नरचे खूप सुंदर असा खेळ करत आहे आणि अशा पद्धतीनं 1+2 3 पॉइंट लॉबीचे परभणी 2 आणि आऊट केलेला आहे. कसं एकूण 3 गुण परभणी संघाला मिळालेले आहेत आणि अहमदपूर संघ ऑलआउट झालेला आहे दुसऱ्या हाफमध्ये. त्यानंतर परभणी संघाकडून डाव्या हातावरून चांगली चढाई किक मारण्याचा प्रयत्न. एकदम सुंदर असा खेळ रायडर कडून आणि उत्कृष्ट असा पॉइंट मिळवलेला आहे रायडरनं. 1 पॉइंट काय परभणी वाजवल्या पाहिजेत अशा रायडरसाठी सुद्धा. आणि अहमदपूर संघाकडून सोहेल 10 नंबरचा खेळाडू अतिशय चांगला खेळाडू आहे त्या संघामध्ये आणि एकदम उत्कृष्ट अशी रेड त्यांनी केलेली आहे. अंपायरकडे लक्ष आणि कमीत कमी 3 खेळाडू त्यांनी आउट केलेला आहे 3 पॉइंट आणि 3 खेळाडूला त्यांनी आपल्या रेड मध्ये आउट केलेलं आहे. सुंदर अशी रेड 10 नंबरच्या खेळाडूकडून अहमदपूरच्या. त्यानंतर चढाई करण्यासाठी परभणी संघातल्या 6 नंबरचा खेळाडू डाव्या हातावरून चढाई करत आहे. अतिशय चपळ असा खेळाडू आणि परत एकदा हात मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. आणि अहमदपूर संघाचा हा चांगला रायडर 10 नंबर उत्कृष्ट राईड करत मागच्याच राईडमध्ये त्यांनी 3 गुण मिळवलेले होते. सुपर राईड केलेली होती. आता बघूया की परभणीचा डिफेन्स त्याला कसं उत्तर देतो. अतिशय सुंदर अशी रेड परभणी संघाकडून. पुढची रेड 11 नंबरचा खेळाडू आणि अतिशय बघत बघत रेड एकदम कॉर्नर चांगली एकदम सुंदर अशी रेड परभणी संघाकडून. कमीत कमी 4 खेळाडू तरी 5 खेळाडू तरी आउट झालेले आहेत. 4 खेळाडू 4 पॉइंट आणि परभणी उत्कृष्ट अशी सुपर रेड 4 खेळाडूंना त्यांनी बाहेर पाठवलेला आहे. थोड्याच वेळाखाली अहमदपूर संघाकडून सुपर रेड झालेली होती आणि आता परभणी संघाकडून सुपर रेड झालेली आहे. अहमदपूर संघाकडून चांगली रेड 1 पॉइंट अहमदपूर परभणीच्या डिफेन्सला भेदत अहमदपूर संघानं 1 गुणाची कमाई केलेली आहे. त्यानंतर परभणीकडून परत 10 नंबरचा खेळाडू चढाई करण्यासाठी 4चा डिफेन्स आहे त्यामुळे बोनस पॉइंट काही मिळणार नाही. त्यामुळे डिफेन्स सुद्धा एकदम मध्ये जाऊन खेळत आहे आणि रायडरचा सुद्धा एकदम डीप जाऊन आउट करण्याचा प्रयत्न. अतिशय शांत चित्ताने आमच्या बिलोली आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत. सुंदर अशा पद्धतीचे खेळाडू आज बिलोली नगरीमध्ये आलेत. एकापेक्षा एक दर्जेदार कौशल्य असलेलं खूप छान कार्ड दाखवले आणि तिथेच धोका. 1 पॉइंट परभणी सुंदर अशा पद्धतीची कॅच. आपल्याला हे सर्व सुंदर असे कबड्डीचे सामने बजरंग दल विश्व हिंदू परिषद बिलोली तर्फे पाहायला मिळत आहेत. बजरंग दलातर्फे जास्तीत जास्त युवांना संघटनेमध्ये जोडणं त्यासोबतच शारीरिक विकासाचं सुद्धा महत्त्व समजावं. त्यामुळे हे अशोकदादा सूर्यवंशी यांच्या स्मरणामध्ये आपल्याकडं हे कबड्डीचं चषक यावर्षी आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याकडं असे सुंदर सुंदर सामने पाहायला मिळतात. बजरंग दलाचं कार्य इथंपुरतंच मर्यादित नाही तर संपूर्ण देशभर हे कार्य युवकांचं संघटन करून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं, योग्य वाटेवर राहावे ह्यासाठी खूप मोठं काम देश पातळीवर चालतं. त्याचाच भाग म्हणून आपण बिलोली तालुक्यामध्ये हे सुंदर चषक ठेवलेला आहे आणि इथंच नाही तर देशभरामध्ये सुद्धा बजरंग दलातर्फे असे विविध सामने असे विविध चषक चालू आहेत. आणि रन फॉर हेल्थ हे सुद्धा मॅरेथॉन बजरंग दलातर्फे देशभरामध्ये घेण्यात येत आहे. यामधूनच आपल्याला आपल्या स्वास्थ्याचं महत्त्व कळतं आणि हे सुद्धा सुंदर असे मॅचेस सुद्धा पाहायला मिळतात. आणि हे सुंदर सामने पाहण्यासाठी आपले क्षेत्रमंत्री प्रांत मंत्री स्वतः क्षेत्र संयोजक आणि प्रांत संयोजक स्वतः मैदानावर उपस्थित आहेत. प्रांत मंत्री आणि क्षेत्र संयोजक
स्वतः मैदानावर उपस्थित राहून हे सामने बघत आहेत जेणेकरून खेळाडूचा सुद्धा उत्साह वाढावा. पाच, चार. अतिशय सुंदर अशी चढाई अहमदपूर संघाच्या 4 नंबर खेळाडूकडून. खूप छान चढाई. बोथ आउट. पॉइंट परभणी. रायडर आउट. परभणी संघाला 1 गुण. लॉबी सीधी नाही डायरेक्ट